निकनवरे साहेब, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही पंचायत समितीचे सभापती आहे, उपसभापती आहे. आतापर्यंतचा ग्रामीणचा जे तुमच्याकडे क्षेत्र येतात, काय काय विकास इथे झालेला आहे, कशावर मेन फोकस तुमचा राहिला आहे आणि फ्युचरमध्ये काय प्लॅन राहणार आहे विकासाला घेऊन? नागपूर पंचायत समिती अंतर्गत आमच्या इकडं 68 ग्रामपंचायती येतात. त्यामध्ये गुट्टीपुरीपासून तर इकडे गोदनी पोकारा, इकडे बाजारगाव, शिवा सावंगा इथंपर्यंत आमचं क्षेत्र आहे. ज्यामध्ये आमच्या या क्षेत्राचे आमदार माननीय समीरजी मेघे, त्याचप्रमाणे आमचे नागपूरचे विकास पुरुष नितीनजी गडकरी आणि ज्यांना आपण चंद्रशेखरजी बावनकुळे जे खूप कामाकरता प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी चांगले योजना इथे आणल्या आहेत, त्या माध्यमातून आम्ही या आमच्या नागपूर पंचायत समितीमध्ये अधिक गावाचे पिण्याची समस्या सोडवण्याकरता प्रयत्न केले. त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये नियोजन करून त्या गावात राष्ट्रीय पेयजल अंतर्गत असो, मुख्यमंत्री जल स्वराज टप्पा 2 असो, यामधून पिण्याच्या पाण्याच्या योजना आम्ही त्या आखल्या आहेत आणि त्या कार्यान्वित होत आहेत. त्याचप्रमाणे गावामध्ये लोकांना आरोग्य सुदृढ राहण्याकरता गावोगाव आम्ही आमच्या पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या PSC लेवलवर जे नर्स आणि डॉक्टर राहतात त्यांना सर्वे करून लोकांचे आरोग्य राहण्याकरता, चांगले राहण्याकरता तिथे आम्ही भेटी देण्याचा कार्यक्रम घेत असतो. त्याचप्रमाणे लोकांना राहण्याकरता घरे जे पंतप्रधान योजना माननीय नरेंद्रजी मोदी यांनी काढली आहे, त्या माध्यमातून आम्ही सुद्धा या योजनेमध्ये पंतप्रधान योजनेमध्ये 284 लोकांना कमीत कमी 3.5 करोड रुपयाचा निधी या वितरित केलेला आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरे जागा नाही, स्वतःची जागा नाही, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही 250 लोक असे आहेत की जे ज्यांच्याकडे घर बांधण्याकरता जागा नाही, त्या दीनदयाल उपाध्याय योजनेमधून त्यांना आम्ही पंचायत समितीच्या मार्फत तहसीलदार साहेबांना प्रस्ताव दिला आहे की ते जागा उपलब्ध करून देतील आणि त्यांनासुद्धा आम्ही घरकुल देऊ. शबरी योजना आहे, रमाई योजना आहे, सर्वच घटकाकरता आम्ही घरकुलाची योजना केलेली आहे. मागच्या वेळेस ज्यांना घरकुलाचा लाभ पाहिजे त्यांना BPLची अट होती, दारिद्र्य रेषेची अट होती, परंतु यावर्षी मोदी साहेबांनी ते अट सर्व संपवून ज्यांना खरंच घराची आवश्यकता आहे त्या लोकांकरता आम्ही घराची योजना देत आहोत. प्रत्येक गावामध्ये रस्त्याचे कामे सुरू आहेत, सिमेंट रस्त्याचे कामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे गावामध्ये पाणी निचरा करण्याकरता नालीचे कामे सुरू आहेत आणि त्या सर्व योजना सुरू असून जे लोक शाळेमध्ये जे पोरं जातात शिकण्याकरता त्यांना 2 किलोमीटरच्या वर जर अंतर असेल तर त्यांना सायकलची सुद्धा व्यवस्था आम्ही इथून केलेली आहे. त्याचप्रमाणे ताडपत्री आहे, शेतकऱ्यांकरता ताडपत्री आहे, गरजू महिलांना शिलाई मशीन आहे, त्या माध्यमातून त्यांना घरगुती व्यवसाय करून त्यांना स्वतःचं पैसा कमवू शकतात. त्याचप्रमाणे आपलं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आम्ही मोहीम काढली. प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही स्वतःसुद्धा झाडू घेऊन त्या गाव स्वच्छ केलं आहे. त्याचप्रमाणे आता उद्याला वृक्षलावडीचा कार्यक्रम आहे. आमच्या महाराष्ट्राचे आमचे अर्थमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी 2.5 कोटी वृक्ष लावण्याचा जो संकल्प केलेला आहे, त्या माध्यमातून आम्ही आमच्या पंचायत समितीतसुद्धा प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अंगणवाडी असेल तिथे, त्याचप्रमाणे आरोग्य केंद्र असेल तिथे, उपकेंद्र असेल तिथे, सरकारी जे इमारती आहेत, कार्यालय आहेत, त्यामध्ये आम्ही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम उद्या सकाळी 10 वाजतापासून घेणार आहोत. त्याचप्रमाणे गावामध्ये सुद्धा वृक्ष लागवड करून चांगल्यात चांगली लोकांना आरोग्य राहण्याकरता जे आपल्याला आता ग्लोबल वॉर्मिंग जे आपण बघत आहोत, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्या आरोग्यावर धोका निर्माण झालेला आहे. पाऊस चांगल्या प्रमाणात पडत नाही, उन्हाळ्यामध्ये तीव्र ऊन येतं. त्यामुळे वृक्ष जर लागवड आपण केली तर आपल्याला त्याच्यातून सावली मिळेल आणि पर्यावरणसुद्धा राखलं जाईल. त्याकरतासुद्धा प्रयत्न आमच्या या माध्यमातून सुरू आहे. त्याचप्रमाणे काही गावामध्ये जर कोणाची मयत झाली, मरण पावला, त्यांना मशानघाटामध्ये न्यायलासुद्धा मशानघाट नव्हते, ते सुद्धा त्याचा पैसा निधी देऊनशानी आपण गावागावामध्ये मशानभूमी तयार केलेल्या आहेत आणि चांगल्या त्या मरण पावलेल्या व्यक्तीला आणि तिथे जे जातात त्यासोबत त्यांना तिथे बसण्याची व्यवस्था म्हणा किंवा तिथे उभं राहण्याची व्यवस्था तरी आज आमच्या माध्यमातून तिथे होत आहे. अशा प्रकारे आमच्या या
विकास कार्याचं काम सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावाकरता चांगले काम करू आणि लोकांना चांगले आरोग्य, चांगलं शिक्षण आणि चांगली प्रशासकीय व्यवस्था देऊ असा आमचा प्रयत्न आहे. कर्जमुक्ती